गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपलं 9thचं पहिलं युनिट लॉज ऑफ मोशन सुरू आहे. त्यातला आज आपण जो टॉपिक बघणार आहे तो टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ऑब्झर्व द टिप ऑफ अ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स व्हेलॉसिटी अँड स्पीड? व्हॉट कॅन वी से अबाउट द सेकंड व्हेलॉसिटी ऑफ अ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक? इट इज moving continuously along a circular path. The speed of the tip is constant, but the direction of its displacement and therefore its velocity is constantly changing. Here what is happening? त्या ऑब्जेक्टचा जो स्पीड आहे तो कसा आहे? कॉन्स्टंट आहे, परंतु जे डायरेक्शन आहे डिस्प्लेसमेंटचं ते मात्र प्रत्येक पॉईंटला काय होत आहे? बदलत बदलत चाललेलं आहे. As the tip is moving a circular path, its motion is called uniform circular motion. Can you give more examples of such motion? आपण असे एक्झाम्पल्स देऊ शकतो का? हो, नक्की देऊ शकतो. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड अ न्यूक्लियस, दे आर इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ब्लेड्स ऑफ फॅन, दे आर इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, है ना. तुम्ही सुद्धा असे अजून एक्झाम्पल देऊ शकता. तुमच्या सायकलला जे स्पोक असतात त्याच्यातला एक जर पकडला आपण आणि त्याला तो जर म्हटला आपण कुठल्या मोशनमध्ये आहे तो सुद्धा कसा आहे? इट इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याचं कारण या सगळ्या ऑब्जेक्टचे जे पाथ आहेत, ज्या याच्यावरती त्यांची मोशन सुरू आहे तो कसा आहे? सर्क्युलर आहे. आणि सर्क्युलर असल्यामुळे त्यांच्या मोशनला काय म्हटलेलं आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलेलं आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. या आधीची ॲक्टिव्हिटी ओमिट आहे म्हणून ती काही घेत नाही आहे. व्हेन अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ, द चेंज इन व्हेलॉसिटी इज ओनली ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. आता आपण म्हणूया इथे की किती वेळा डायरेक्शन बदलत आहे. तर एखाद्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती जेवढे म्हणून पॉईंट्स असतात त्या प्रत्येक वेळेस काय होतं? इथे डायरेक्शन बदलत बदलत जातं. ठीक आहे. आणि डायरेक्शन आपल्याला माहिती आहे, आपण याच्या आधीच्या याच्यामध्ये शिकलेलो आहे की व्हेलॉसिटी दोन गोष्टींवरती अवलंबून असते. कोणकोणत्या? एक स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट, सेकंड डायरेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट. जर स्पीड बदलला तर व्हेलॉसिटी बदलते, जर डायरेक्शन बदलत असेल तरीसुद्धा व्हेलॉसिटी बदलते. म्हणजे मग जर या ठिकाणी सर्क्युलर पाथवरती त्या ऑब्जेक्टचं डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज जर होत असेल तर असं म्हणता येईल आपल्याला की तिथे व्हेलॉसिटीसुद्धा काय होत आहे? कंटिन्युअसली चेंज होत आहे. ॲज व्हेलॉसिटी इज चेंजिंग कंटिन्युअसली, दॅट मोशन इज ॲक्सलरेटेड मोशन. ही जी मोशन आहे ती मोशन कशी आहे? ॲक्सलरेटेड मोशन आहे. व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ, द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडने सर्क्युलर पाथवर फिरत असेल तर त्याच्या मोशनला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जाईल. फॉर एक्झाम्पल, मोशन ऑफ अ स्टोन इन अ स्लिंग और that of any object on a bicycle wheel when they are in uniform motion. ठीक आहे. म्हणजे एखादा दगड आहे, तुम्ही गोफण म्हणतात त्याला, गोफणमध्ये दगड ठेवून फिरवताना पाहिलेलं असेल. या दगडाची मोशनसुद्धा कशी असते? ही सर्क्युलर मोशनच आहे. नंतर बायसिकल व्हीलमधला कुठलाही एखादा पॉईंट तो सुद्धा कसा आहे? इट इज इन सर्क्युलर मोशन. इफ एन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r, takes time t to come back to its starting position, its speed can be determined using the formula. Speed म्हणजे काय असतो? Distance upon time. But here distance is along the circular path and therefore it is circumference of the circle and divided by time t. Circumference सूत्र आहे 2 pi r आणि म्हणून मग speed v is equals to 2 pi r upon time where r is the radius of the circle. हे झालं एक्सप्रेशन कशासाठी? स्पीडसाठी, किंवा जर तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर. आता याचं डायरेक्शन कसं डिटरमाइन करायचं? डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तुम्ही ही ॲक्टिव्हिटी घरीसुद्धा करून पाहू शकता. सर्क्युलर डिस्क घ्यायची आहे, त्याच्यावरती 5 रुपीज कॉईन ठेवायचं आहे आणि सर्क्युलर डिस्कला काय करायचं आहे? रोटेट करायचं आहे. रोटेट केल्यानंतर व्हेन द डिस्क इज मूव्ड ॲट हायर स्पीड, द कॉईन विल बी थ्रोन ऑफ ॲज शोन इन द फिगर. म्हणजे कॉईन कुठेतरी इथे फेकला जाईल. ज्या ठिकाणाहून तो फेकलेला असेल तिथून तो काय होणार आहे? स्ट्रेट डायरेक्शनने जाणार आहे. म्हणजे जसं इथून फेकला गेला आहे तर इथून तो काय होणार आहे? स्ट्रेट डायरेक्शनने बाहेर फेकला जाईल. नोट द डायरेक्शन इन विच इट इज थ्रोन ऑफ.
रिपीट द ॲक्शन प्लेसिंग द कॉईन ॲट डिफरंट पॉईंट्स अलॉंग द एज ऑफ द सर्कल अँड ऑब्झर्व द डायरेक्शन इन विच द कॉईन इज थ्रोन ऑफ. म्हणजे हीच ॲक्टिव्हिटी आपल्याला परत परत करायची आहे. आता इथे काय दिसेल आपल्याला, समजा या ठिकाणी तो ऑब्जेक्ट असेल किंवा स्टोन असेल, इथून जर तो फेकला जात असेल तर या ठिकाणी इथून जी स्ट्रेट लाईन असणार आहे त्या स्ट्रेट लाईनमध्येच तो कॉईन काय होईल, फेकला जाईल. जर या ठिकाणी असेल तर इथून जी स्ट्रेट लाईन असणार आहे या ठिकाणाहून तो सरळ बाहेर फेकला जाईल. जर इथून फेकला जाणार असेल तर इथून सुद्धा तो या स्ट्रेट डायरेक्शनमध्ये आपल्याला पडताना दिसेल. जर या सर्कलचा आपण सेंटर घेतला आणि तिथून या पॉईंटला आपण जोडलं तर हे काय मिळतं, आपल्याला रेडियस मिळतो. ठीक आहे. या रेडियसमधून जाणारी ही जी लाईन आहे या लाईनला काय म्हणतात, टँजंट असं म्हणतात, की जी काय असते, सर्कलला म्हणजे परपेंडिक्युलर असते, रेडियसला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असते. या लाईनमध्ये आणि या सर्कलमध्ये फक्त एकच पॉईंट कॉमन असतो की तो हा पॉईंट झाला. याला आपण समजा ए हा नाव दिलं असेल तर ए हा पॉईंट काय असेल, दोन्हीमध्ये कॉमन असेल, याला म्हणतात टँजंट. मग आता आपण इथे असं म्हणता येईल आपल्याला, द कॉईन विल बी थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टँजंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. जो काही डायरेक्शन असणार आहे त्या कॉईनचं ते कसं असणार आहे, इट इज अलॉंग द टँजंट अँड दॅट टँजंट इज अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. त्या डिस्कच्या रेडियसला जो परपेंडिक्युलर असेल दॅट परपेंडिक्युलर इज द टँजंट, आणि या कॉईनचं डायरेक्शन त्या टँजंटच्या अलॉंग येणार आहे. Thus the direction in which it gets thrown off depends on its position at the moment of getting thrown off. ज्या ठिकाणाहून तो पडणार आहे, ज्या ठिकाणाहून तो फेकला जाईल कॉईन, त्याच ठिकाणी काय होईल, जो टँजंट काढलेला असेल दॅट टँजंट विल बी इट्स डायरेक्शन. म्हणजे डायरेक्शन कसं डिटरमाइन केलं जाईल, तर त्याची जी पोझिशन आहे, ज्या पोझिशनवरून तो फेकला जाणार आहे तिथून ते डिटरमाइन केलं जाईल. It means that as the coin moves along a circular path, the direction of its motion is changing at every point. मग एका सर्कलवरती जेवढे म्हणून सर्कम्फरन्सवरती जेवढे म्हणून पॉईंट्स असतात त्या प्रत्येक पॉईंटपाशी काय होणार आहे, वेगवेगळा टँजंट येईल. ठीक आहे. आपण किती टँजंट काढू शकतो सर्कलला, इन्फायनाईट टँजंट्स आपण काढू शकतो. याचा अर्थ असा आपल्याला म्हणता येईल की या सर्क्युलर मोशनमधला जो ऑब्जेक्ट आहे त्याचं जे डायरेक्शन आहे ते इन्फायनाईटली चेंज होत राहील. प्रत्येक पॉईंटला डायरेक्शन काय असेल, वेगवेगळं असेल. ही झाली सर्क्युलर मोशन आणि हाऊ टू डिटरमाइन डायरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनमधले ऑब्जेक्टचं डायरेक्शन कसं काढायचं ते आता आपण बघितलेलं आहे.